हाय हॅलो नमस्कार. श्रद्धास किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे वेट लॉसचा डे 2. सो आज मी दिवसभरात काय काय खाणार आहे किंवा मी आजचं माझं रुटीन काय होतं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वात पहिले मी सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये आपण जी काल वेट लॉसची पावडर बनवली होती ती पिली. आणि त्यानंतर मी आज इथे टिफिनमध्ये नेणार होते मेथीची भाजी आणि भाकरी. आणि त्याचबरोबर मी आज ब्रेकफास्टमध्येही घेणार होते मुगाची उसळ. सो इथे मी साधी सिंपल मेथीची भाजी केलेली आहे. लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं चमच्याभर तेलावरच मी परतलं आणि त्यातच एक टोमॅटो आणि मुगाची डाळ घातली होती. आणि त्यानंतर मी इथे ज्वारीची भाकरी केली. त्यातच मी 1 चमचा मोरिंगा पावडर घातलेली आहे. सो मी ती एक छाया.com मागवलेली आहे. या पावडरचा आपल्याला वेट लॉससाठी खूप छान असा उपयोग होतो. सो सकाळी ही गरम पाण्यात घेतली तरी चालते. तुम्ही ग्रीन टी ऐवजी तुम्ही जर कपभर पाण्यामध्ये जर 1 चमचा पावडर जरी घेतली तरी चालते. पण कसं आहे ना, सकाळी आपण ती वेट लॉसची पावडर पिल्यामुळे मग ही पिणार कधी? म्हणून मग मी काय करते, भाकरीमध्येच त्याला टाकते 1 चमचा, जेणेकरून ती कशीही माझ्या पोटातच जाईल. आणि त्यानंतर छान अशी भाकरी करून घेतली. सध्या जोपर्यंत वेट लॉस चालू आहे ना, तोपर्यंत मी चपाती स्किप केलेली आहे. आणि आपण वेट लॉसमध्ये ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी हे आपण घेऊ शकतो. शक्यतोवर आपण गव्हाची चपाती ही आपण थोडे दिवस स्किप केलेलीच बरी. म्हणून मी ठरवले की थोडे दिवस भाकरीच खायची. त्यानंतर इथे मी आज ब्रेकफास्टसाठी मोड आलेल्या मुगाची उसळ केली होती. त्यामध्ये मी 1 चमचा तेलावर जिरं, मोहरी, 2 मिरच्या छान अशा परतून घेतल्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला 1 कांदा घातला. तोही छान थोडासा परतून दिला. जेव्हा आपण उसळ बनवतो ना, त्यावेळेला जास्त कांदा परतायचा नाही. तो थोडा कच्चा राहिला तरी चालतो. त्यानंतर इथे घातला बारीक चिरलेला टोमॅटो. त्यातच घातली हळद आणि हे सर्व छान 1-2 मिनटं परतू दिलं. आणि त्यातच घातले मोड आलेले मूग. हे छान मी धुवून घातले. आणि त्यानंतर ते मस्त असे एकजीव करून मिक्स केले. आणि त्यातच टाकलं थोडंसं चवीपुरतं मीठ आणि 2 मिनटं वाफेवर ते परतू दिले. ते छान अशी वाफ धरली होती. याला मी जास्त वेळ शिजवलेलं नाही. आणि त्यानंतर यात मस्त अशी वरून भरपूर अशी कोथिंबीर चिरून घातली आणि सर्व एकजीव केलं आणि गॅस बंद केला. आता इथे झाला माझा ब्रेकफास्टचा टिफिन रेडी. सो मी सकाळी लवकर जात असल्यामुळे मी ब्रेकफास्ट आणि लंच दोन्हीही टिफिनमध्येच घेऊन जाते. सो इथे माझं लंचही रेडी आहे. लंचमध्ये मी ते मेथीची भाजी, भाकरी आणि सॅलड घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी इथे ब्रेकफास्टचा टिफिनसुद्धा माझा रेडी झालेला होता. सो दोन्ही टिफिन मी घेतले. सो रात्रीच्या जेवणामध्ये मी फक्त पालकाची भाजी आणि सॅलडच घेतलं होतं. भाजी सासूबाईंनी मी येण्याच्या अगोदरच शिजायला लावली होती, त्यामुळे ते शूट करणं शक्य झालं नाही. सो उद्या भेटूया नवीन रेसिपीसोबत.